जळगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव अंतर्गत येणाऱ्या फेसर्डी गावातील मूलभूत सुविधांच्या गंभीर प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेत धडक देत ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून तातडीने विकास कामे हाती घेण्याची मागणी केली. फेसर्डी गावात नागरिकांना अत्यावश्यक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. गावातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना अंधारातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रारही करण्यात आली. याशिवाय गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असल्यामुळे विशेषतः महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असून हा अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद प्रकार असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे. गावाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले CCTV कॅमेरे बंद अवस्थेत असून शाळेच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले कंपाऊंडचे कामही अद्याप अपूर्ण आहे. तसेच ग्रामपंचायतीत पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे रखडत असून प्रशासनाचा कारभार ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला. मनसेचे शेतकरी सेनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने फेसर्डी गावाची प्रत्यक्ष पाहणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सर्व प्रलंबित मूलभूत सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. गावकऱ्यांचा संयमाचा अंत पाहू नका. प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नवनिर्माण शेतकरी सेनेने प्रशासनाला दिला आहे. ग्रुप ग्रामपंचायत नंदगाव फेसर्डी गावामध्ये गावात प्रवेश करताना गावात लाईट नाही आहेत तर सर्वांना अंधारामध्ये प्रवेश करावा लागतो. दुसरी गोष्ट अर्ध्या गावात गटारी आहेत तर अर्ध्या गावात गटारी नाही आहेत तर बाकीच्या गटारी आहेत त्याचे चोकअप झालेले आहेत तर त्या गटारीमध्ये पाणी नाही पण रोडवर पाणी मात नाही अशी आमच्या गावाची अवस्था झालेली आहे. तर सर्व लोकांना पाण्याचा सामना करावा लागतो आहे. तिसरा मुद्दा स्मशानभूमीचा म्हणजे स्मशानभूमीवर जाण्यासाठी रस्ता नाही आमच्या गावात. जर आमच्या गावात जर कोणी तिकडे माणूस मरतो आहे पण आम्हाला पहिले रस्ता दुरुस्त करावा लागतो म्हणजे प्रेतयात्रा काढण्यासाठी रस्ता नाही आमच्या गावाची अशी अवस्था आहे.